नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर पहा, आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत की तुमचा मला एक कॉमन डाऊट येत आहे की सर महाराष्ट्र स्टेटमध्ये जी काय आपली MBBS, BDS, BMS, BHMS, BMS, BPTH, BOTH, BSLP, BPO जी काय काउन्सिलिंग प्रोसेस चालू होणार आहे 2024 साठी, तर त्या ठिकाणी आपल्याला काउन्सिलिंगचा एक रजिस्ट्रेशन फॉर्म जो आहे तो फिल करावा लागतो। तर त्यासाठी आपल्याला किती फीस राहते आणि आपण किती कोट्यामधून जे आहे ते काउन्सिलिंगमध्ये अप्लाय करू शकतो, आपल्याला MBBS, BDS ग्रुप ए साठी किती कोटा थ्रू अप्लाय करता येतं, त्यामध्ये आपल्याला नॉन रिफंडेबल चार्ज CET किती करते जे की आपल्याला परत मिळत नाहीये, किंवा मग काही डिपॉझिट घेतलं तर मग ते किती घेते किंवा डिपॉझिट घेतं का नाही। देन नंतर तुम्हाला ग्रुप बी, BMS, BHMS आणि BMS गव्हर्नमेंट प्रायव्हेट कॉलेजसाठी तुम्ही कोणकोणत्या कोट्यामधून अप्लाय करू शकतात, तुम्हाला नॉन रिफंडेबल चार्ज किती पे करावा लागेल, ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला कुठे कोणत्या वेबसाईटवर जाऊन फिल करावं लागेल। त्यानंतर तुमचा डाऊट हा होता की डिपॉझिट जे घेतलं जातं समजा, तर ते परत मिळतं आणि ते कधी परत मिळतं, कोणत्या कंडिशनमध्ये ते परत दिलं जातं, तर हे पूर्ण आपण या छोट्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करणार आहोत। त्यानंतर ग्रुप सी मध्ये तुम्ही जे अलाइड कोर्स आहेत BPTH, BOTH, BSLP, BPO साठी, तर या ठिकाणी ॲडमिशन करायचा विचार करत आहात, नीट एक्झाम क्वालिफाय नाही आहात, तर देन तुम्हाला त्या ठिकाणी स्टेट कोट्यामधून किती फीस असते समजा रजिस्ट्रेशनची किंवा काउन्सिलिंगची, देन तुम्हाला मॅनेजमेंट NRI कोटा किंवा IQ कोट्यामधून काउन्सिलिंग करणं आहे, तर तुम्हाला वेगळी फीस द्यावी लागते का, त्या थ्रूच तुमचं जे आहे ते ॲडमिशन मॅनेजमेंट कोट्यामधून कंडक्ट केलं जातं। तर या सर्व प्रश्नाची उत्तरे जी आहेत ती तुम्हाला छोट्या व्हिडिओमध्ये 100% मिळून जातील। तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा, तुमचा प्रत्येक डाऊट या ठिकाणी 100% सॉल्व्ह होऊन जाईल। तर पहा, सर्वात अगोदर आपण ग्रुप ए बद्दल चर्चा करूया। जर आपण ग्रुप ए चा विचार केला तर ग्रुप ए मध्ये तुम्हाला काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला एक MBBS, देन त्याच्यानंतर तुम्हाला BDS कोर्स बघायला भेटतो। पण या अगोदर तुम्ही एक इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन तुमच्याजवळ ठेवा की तुमची जी काउन्सिलिंग प्रोसेस चालणार आहे समजा राज्यामध्ये, तर जेवढे काय नीट एक्झाम थ्रू कोर्स आहेत, जेवढ्या कोर्ससाठी ॲडमिशन होतं ना, तर त्याचा एक कॉमन रजिस्ट्रेशन फॉर्म तुम्हाला फिल करणं पडतो काउन्सिलिंगसाठी, जो की तुम्हाला एक स्टेट कोट्याची फीस 1000 रुपीज बघायला भेटते। हे लक्षात घ्या। तर तुम्हाला स्टेट कोट्यामधून अप्लाय करणे तर सर्व कोर्ससाठी एक कॉमन रजिस्ट्रेशन फॉर्म फिल केला जातो, जो की तुमचा एक 20 तारखेपर्यंत तुम्हाला एक नोटीस येईल आणि त्या नोटीसमध्ये जी काय डेट मेन्शन राहील तर त्या डेटनुसार तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म फिल करावा लागतो। पण तुम्ही जर समजा आता जे नवीन स्टार्टिंगला ॲप्लिकेशन फॉर्म स्टार्ट होतील ना, तर तिथून तुम्ही शेवटच्या राऊंडपर्यंत जर ऑनलाईन काउन्सिलिंग करायचा किंवा मॅनेजमेंटला जाण्याचा विचार करत आहात ना, तर तुम्हाला सर्व कोर्ससाठी एकच कॉमन ॲप्लिकेशन फॉर्म फिल करणं आहे। ज्यावेळेस तुमचा HML लिस्ट येतो तर तिथून पुढे तुमची काउन्सिलिंग प्रोसेस जी आहे ती ग्रुप ए आणि ग्रुप बी आणि ग्रुप सी मध्ये जी आहे ती डिवाइड केली जाते। पण स्टार्टिंगला तुम्हाला सर्व कोर्ससाठी एक कॉमन ॲप्लिकेशन फॉर्म फिल करणं पडतं, ही गोष्ट लक्षात घेणं खूप गरजेचं आहे। आता आपण स्टार्टिंगला सर्वात अगोदर ग्रुप ए ची चर्चा करूया, ज्यामध्ये की तुम्हाला MBBS आणि BDS चा कोर्स बघायला भेटतो। तर पहा, जर आपण MBBS BDS चा विचार केला, तुम्ही दोन कोटा थ्रू या ठिकाणी ॲडमिशन करू शकतात। एक तुम्हाला 15% कोटा बघायला भेटतो, जो की तुमचा IQ किंवा NRI कोटा असतो। याची पण काउन्सिलिंग तुम्हाला स्टेटमधूनच करणं आहे, जी काय आपली ऑफिशियल वेबसाईट राहील ना CET सेल, तर तिथूनच तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म फिल करणं आहे। ज्यावेळेस तुम्ही सेम ॲप्लिकेशन फॉर्म फिल करताना तुम्हाला 2-3 कोटा सिलेक्ट करायला बघायला भेटत आहे। तर त्यामधून तुम्हाला जर समजा 15% मॅनेजमेंट NRI IQ कोट्याची सीट घेणं असेल, तर तुम्ही 15% इन्स्टिट्यूशनल कोटा किंवा NRI कोटा जो आहे तो सिलेक्ट करणार आहे। देन तुम्हाला या ठिकाणी एक 5000 रुपये जी आहे ती नॉन रिफंडेबल काउन्सिलिंगची फीस आहे, तेवढी पे करणं पडते। डिपॉझिट कुठल्याही प्रकारचं घेत नाहीये आणि ही फीस तुम्हाला सीट मिळो नाही मिळो तुम्हाला परत दिली जात नाही, पण तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म दोन्हीचा एकच फिल करणं आहे। देन नंतर तुम्हाला एक 85% स्टेट कोटा बघायला भेटतो। या ठिकाणी तुम्हाला 1000 रुपये जी आहे ती नॉन रिफंडेबल काउन्सिलिंग फीस बघायला भेटते। हा दोन्ही फॉर्म एकच आहे। तुम्ही ज्यावेळेस फॉर्म फिल करत शेवटी पेमेंटच्या अगोदर तुम्हाला एक ऑप्शन बघायला भेटतं, तर त्या ठिकाणी तुम्हाला कोटा सिलेक्ट करायला भेटतो। तर तुम्ही तिथं IQ NRI कोटा सिलेक्ट केला, तुम्हाला 5000 रुपये देणं पडतील। तुम्ही स्टेट कोटा सिलेक्ट केला तर तुम्हाला 1000 रुपये फीस देणं पडेल। आणि आता काही विद्यार्थी असे आहेत की ज्यांना स्टेट कोट्यामधून पण ट्राय करणं थर्ड राऊंडपर्यंत, आणि थर्ड राऊंडमध्ये जर स्टेट कोट्यामधून नाही भेटलं तर देन तुम्हाला स्टे वॅकन्सी राऊंड 1 मध्ये जर समजा मॅनेजमेंटचा सीट बुक करणं असेल किंवा थर्ड राऊंडमध्ये मॅनेजमेंटचा सीट बुक करणं असेल, तर तुम्ही या दोन्ही कोटाला कंबाईंड रजिस्ट्रेशन फॉर्म फिल करून पण अप्लाय करू शकता। फक्त तुम्हाला ज्यावेळेस कोटा सिलेक्ट करणं आहे ना, तर त्यावेळेस स्टेट कोटा प्लस NRI IQ कोटा सिलेक्ट करणं आहे। मग तुम्हाला त्या ठिकाणी एक 6000 रुपये जी आहे ती नॉन रिफंडेबल फीस जी आहे ती पे करावी लागेल। तर MBBS BDS साठी फक्त तुम्हाला दोनच ऑप्शन बघायला भेटतील, एक तर 15% NRI IQ कोटा, देन तुम्हाला स्टेट कोटा 85%, आणि तुम्हाला थर्ड ऑप्शन जो बघायला भेटेल तर तुम्ही दोन्ही कोटाला एकदम कॉमन अप्लाय करू शकतात। फक्त तुम्हाला जे काउन्सिलिंगमध्ये चॉईस फिलिंग करणं पडेल ना, तर त्यावेळेस तुम्ही स्टेट कोट्याची सीट अगोदर टाकून द्या, नंतर तुम्ही NRI कोट्याची सीट जी आहे ती फिल करू शकता, जेणेकरून की तुम्हाला अगोदर स्टेट कोट्यामधून सीट मिळते का नाही ह्याची आयडिया लागेल, आणि देन नंतर तुम्हाला NRI कोट्याची जी आहे ती सीट अलॉटमेंट केली जाईल। तर हे झालं आपलं ग्रुप ए साठी MBBS BDS साठी। देन नंतर जर आपण समजा आता सेकंड ग्रुपचा विचार केला, तर सेकंड ग्रुपमध्ये तुम्हाला आयुर्वेद बघायला भेटतं। जसं की आपण ग्रुप बी चा जर विचार केला काउन्सिलिंगमध्ये लास्ट इयरनुसार, तर तुम्हाला या ठिकाणी BMS वाला बघायला भेटतं, देन तुम्हाला यहाँ पर BHMS वाला पण बघायला भेटतं, आणि नंतर तुम्हाला एक BUMS युनानीवाला कोर्स
बघायला भेटतो. तर तिन्हीसाठी तुम्हाला समान काउन्सिलिंग चालते. गव्हर्नमेंटसाठी कुठल्याही प्रकारे या ठिकाणी ऑल इंडिया कोटा नसतो. तुम्हाला या ठिकाणी 3 कोटा बघायला भेटतील. एक तर तुम्हाला 15% IQ NRI कोटा भेटेल आणि 15% IQ NRI कोटा आहे ना तो कुठल्याही कॉलेजमध्ये गव्हर्नमेंटसाठी नसतो. हे लक्षात तुम्ही घेऊन ठेवा. मग MBBSचा कॉलेज असो किंवा मग BMSचा असो किंवा BHMSचा असो, तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये 15% जो आहे तो मॅनेजमेंट कोटा बघायला मिळत नाहीये. 15% ऑल इंडिया कोटा तुम्हाला गव्हर्नमेंटमध्ये बघायला भेटतो, पण त्याची काउन्सिलिंग तुम्हाला CET सेलवर न करता तुम्हाला त्याची काउन्सिलिंग जी आहे ती आपली AACCCचा जो ऑफिशियल वेबसाईट आहे ना तिथं जाऊन करणं पडते. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता. तर आता आपण 15%चा जर विचार केला NRI किंवा IQ कोट्याचा, तर तुम्हाला सेम या ठिकाणी 5,000 रुपयाचा जो फॉर्म आहे ना तो फिल करणं पडेल, जी की नॉन रिफंडेबल फीस राहील आणि तुम्ही IQ मॅनेजमेंट कोट्यासाठी एलिजिबल होऊन जाल. देन त्यानंतर तुम्हाला एक 15% ऑल इंडिया कोटा बघायला भेटतो, जो की गव्हर्नमेंट कॉलेजचा राहील. तर गव्हर्नमेंट कॉलेजसाठी तुम्हाला या ठिकाणी AACCC जी नावाची वेबसाईट आहे ना तिथून जाऊन काउन्सिलिंग करणं पडेल. त्याच्यानंतर तुम्हाला 15% ऑल इंडिया कोटा बघायला भेटतो राज्यामध्ये, जो की आपले स्टेट काउन्सिलिंगच्या अगोदर 2 राऊंड कंडक्ट केली जातील. त्याच्यानंतर तुम्हाला 15% ऑल इंडिया कोट्याचे जे आहे ते रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होतील BMS, BHMS, BMS साठी. आणि ही जी काउन्सिलिंग प्रोसेस आहे तुम्हाला ती CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन करणं आहे. या ठिकाणी तुम्हाला 2,000 रुपये नॉन रिफंडेबल काउन्सिलिंगचा फीस बघायला भेटतो आणि तुम्हाला एक 50,000 रुपये जे आहे ते डिपॉझिट या ठिकाणी पे करणं पडेल. तुम्हाला जर राऊंड 1 मध्ये कॉलेज भेटला BMS, BHMSचा तुम्ही सोडताय तरी तुम्हाला फीस परत दिली जाईल, पण तुम्हाला राऊंड 2 मध्ये कॉलेज भेटतोय आणि तुम्ही कॉलेजला जॉईन करत नाही, सीट जी आहे ती सोडून देऊन स्टेट कोट्याच्या 3rd राऊंड मध्ये येण्याचा विचार करत आहात, तर देन तुमचे 50,000 रुपये तुम्हाला परत मिळत नाही. हे जे रूल आहे ते लास्ट इयरचे रूल होते. ह्या वर्षी नवीन ब्राउचर जे आहे ते CET सेल अपडेट करेल. त्यामध्ये जर काही रूल चेंज झाले तर ते पण मी तुमच्याबरोबर सविस्तर नक्की शेअर करेल. तर पहा, हा झाला ऑल इंडिया कोटा, जो की आपल्या स्टेटमध्ये समजा BMS, BHMS ला तुम्ही प्रायव्हेट कॉलेजसाठी देऊ शकता. तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजला जर ऑल इंडिया कोट्यामधून जाणं आहे तर तुम्हाला AACCCच्या थ्रू काउन्सिलिंग करणं पडतं. ही गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता. त्यानंतर जर समजा तुम्ही विचार केला तर तुम्हाला ग्रुप बी साठी आणखीन एक 85% स्टेट कोटा बघायला भेटतो. तर हा आपला ऑफिशियली स्टेट कोटा झाला. 85% स्टेट कोटा आपण नाव देतो, पण 70% जे आहेत त्या आयुर्वेदाच्या सीट या ठिकाणी तुम्हाला किंवा होमिओपॅथीच्या किंवा युनानीच्या अलॉटमेंट होताना बघायला भेटतात. कारण आपल्या 15% सीट ज्या आहेत त्या कुठं चालल्या, 15% सीट आपल्या मॅनेजमेंट कोट्यासाठी चालल्या प्रायव्हेट कॉलेजच्या. देन 15% सीट आहेत त्या आपल्या ऑल इंडिया कोट्यामधून चालल्या प्रायव्हेट कॉलेजच्या आणि उरल्या 70% सीट तर त्या आपल्या स्टेट कोट्यामधून भरल्या जातात. पण जर आपण गव्हर्नमेंट BMSचा विचार केला तर तुमच्या 15% सीट ज्या आहेत त्या ऑल इंडिया कोट्यामधून AACCC थ्रू फिल केल्या जात आहे आणि उरलेल्या 85% सीट ज्या आहे ना त्या तुमच्या की या ठिकाणी महाराष्ट्र स्टेटमधून स्टेट काउन्सिलिंग मधून फिल केल्या जातात. हे तुम्ही लक्षात घेऊ शकता. जर आता आपण 85% स्टेट काउन्सिलिंगचा जर विचार केला, जर आपण 85% स्टेट काउन्सिलिंग करतोय गव्हर्नमेंट कॉलेजसाठी, तर तुम्हाला या ठिकाणी 1,000 रुपये जे आहे ती काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन फीस राहील. बाकी तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या या ठिकाणी डिपॉझिट द्यायची गरज नाही आहे. देन तुम्ही 70% जर समजा प्रायव्हेट कॉलेजसाठी विचार केला BMS, BHMSचा, तर तुम्हाला स्टेट कोट्यामधून 1,000 रुपये फीस आहे आणि ती पण तुम्हाला कुठल्याही प्रकारची जे आहे ती रिटर्न द्यायची गरज नाहीये. आता जे विद्यार्थी या तिन्ही कोटाला अप्लाय करायचा विचार करत आहात, ऑल इंडिया कोटा पण, प्रायव्हेट कॉलेजसाठी खास करून, स्टेट कोटा पण आणि जो काय तुमचा मॅनेजमेंट कोटा आहे, तर तुम्ही तिन्ही कोटाला अप्लाय करू शकतात. फक्त तुम्हाला एक गोष्ट लक्षात घेणं आहे की या ठिकाणी तुमचा जो काय आपला 15% मॅनेजमेंट कोटा राहील, NRI कोटा प्लस तुमचा जो काय 70% स्टेट कोटा राहील ना, त्या दोन्हीचा एक कंबाईंड रजिस्ट्रेशन फॉर्म फिल केला जाईल, जो की आता 20 तारखेला चालू होईल. म्हणजे 20 तारखेचा त्या नियर बाय MCCने डेट दिलेला आहे, एक्सपेक्टेड डेट. तर त्यावेळी जो नोटीस येईल त्या नोटीसनुसार जो डेट असेल ना, तर त्या तारखेला तो ऍप्लिकेशन फॉर्म चालू होईल. तर तुम्ही 15% मॅनेजमेंट प्लस 70% स्टेट कोटाचा जो फॉर्म आहे ना, तो दोन्ही कंबाईन फिल करू शकतात. तुम्हाला फक्त मॅनेजमेंटची काउन्सिलिंग करणं आहे, तर देन तुम्ही 5,000 रुपये जी आहे ती काउन्सिलिंग फीस पे करून अप्लाय करणार आहे. तुम्हाला स्टेट कोट्याचीच करणार आहे तर तुम्ही 1,000 देऊन अप्लाय करणार आहे आणि तुम्हाला दोन्हीचे अप्लाय करणार आहे तर तुम्ही दोन्हीचा अमाउंट 6,000 रुपये पे करून काउन्सिलिंग मध्ये भाग घेऊ शकता. चॉईस फिलिंग मध्ये तुम्ही अगोदर स्टेट कोटाचे कॉलेज टाका, नंतर तुम्ही NRI किंवा मॅनेजमेंट कोट्याचे कॉलेज इझिली टाकू शकता. ही गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता. त्यानंतर जर समजा तुम्ही थोडं खाली आले तर देन तुम्हाला अजून एक कंडिशन बघायला भेटते की तुम्हाला 15%चा ऑल इंडिया कोटा बघायला भेटतो ना प्रायव्हेट कॉलेजसाठी, तर हा जो आहे तो ऍप्लिकेशन फॉर्म तुम्हाला वेगळा फिल करणं आहे. ही गोष्ट लक्षात घेऊ शकतात. वेबसाईट तुम्हाला सेम राहील. प्रायव्हेट कॉलेजसाठी तुम्ही करायला जाताय तर तुम्हाला जी आहे ती आपली CET सेलच वेबसाईट बघायला भेटेल. वेबसाईट बदलणार नाहीये. फक्त तुम्हाला रजिस्ट्रेशन फॉर्म जो आहे तो स्टेट काउन्सिलिंग मधून मॅनेजमेंट आणि स्टेट कोट्यासाठी वेगळा फिल करणं पडतं. ज्यावेळेस 2 राऊंड कंप्लीट होतील स्टेट कोट्याचे, देन त्याच्यानंतर तुमचा फर्स्ट राऊंड जो आहे तो 15% ऑल इंडिया कोट्याचा प्रायव्हेटसाठी कंडक्ट केला जाईल, BMS, BHMS, BMS साठी. आणि त्या ठिकाणी तुम्हाला 2,000 रुपये जी आहे ती फीस पे करावी लागेल, जी की काउन्सिलिंग फीस राहील, नॉन रिफंडेबल राहते. लास्ट इयरची फीस आहे. नवीन जर काही बदल झाला तर तो पण मी तुमच्याबरोबर शेअर करेल, पण 99% चान्स आहे की नवीन काही बदल होणार नाही आहे. त्यानंतर तुम्हाला एक 50% म्हणजे 50,000 रुपये या ठिकाणी जे आहे ते डिपॉझिट पे करणं पडतं, जे की तुम्हाला काउन्सिलिंग झाल्याच्या नंतर रिफंड दिलं जातं. जर तुम्हाला समजा XYZ एखादं कॉलेज तुम्हाला भेटलं XYZ नावाचं राऊंड 1 मध्ये, तुम्ही त्याला फ्री एक्झिट घेताय, जॉईन नाही करत आणि राऊंड 2 मध्ये चॉईस फिलिंग नाही करणार, देन तुमचे 50,000 तुम्हाला 100% परत येऊन जातील. पण जर एखादा विद्यार्थी की राऊंड 2 मध्ये BMS, BHMS, BMS कोणतं पण कॉलेज टाकतो
टाकतो, त्याला समजा BHMS किंवा BMSचं कॉलेज भेटलं आणि तो ते कॉलेज जॉईन न करता थर्ड राऊंडला BMSला वेट करतो स्टेट कोट्यामधून, तर देन त्या कंडिशनमध्ये तुमचे 50,000 तुम्हाला परत मिळत नाही आहे. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता. येणाऱ्या काळात जर नवीन काय बदल झाला किंवा नवीन नोटीस येईल त्यावेळेस पण मी पूर्ण काउन्सिलिंगचे रूल तुमच्याबरोबर व्यवस्थित शेअर नक्की करेल. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत नक्की जोडून राहू शकता. तर पहा, हे झालं ग्रुप डीचं काउन्सिलिंग. देन आता मी तुम्हाला ग्रुप सी साठी सांगतो की ग्रुप सी ची काउन्सिलिंग प्रोसेस कशी चालते. तर पहा, आता जर तुम्ही ग्रुप सी मध्ये अप्लाय करायचा विचार करत आहात त्यामध्ये तुम्हाला BPTH किंवा मग अदर अलाइन कोर्स जसं की BOTH झाला किंवा मग तुमचा BPO वाला झाला किंवा मग BSLP वाला झाला, जर ह्या कोणत्या पण कोर्सला तुम्ही गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेजला अप्लाय करायचा विचार करत आहात तर तुम्हाला या ठिकाणी एकच ॲप्लिकेशन फॉर्म फिल करून घेतला जातो. त्यामध्ये तुमच्याकडून ॲप्लिकेशन फॉर्म फिल करताना तुम्हाला एक स्टेट कोट्याचा ॲप्लिकेशन फॉर्म फिल केला जातो समजा, आणि देन त्या ठिकाणी तुम्हाला 1000 रुपीज फीस पे करावी लागेल आणि त्या थ्रू तुम्ही मग मॅनेजमेंटला पण अप्लाय करू शकता आणि स्टेटला पण अप्लाय करू शकता. तुमच्याकडे 1000 रुपयाची जी आहे ती काउन्सिलिंग फीस घेतली जाते. तुम्हाला सीट मिळो नाही मिळो ती फीस परत दिली जात नाहीये, ही गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता. तर पहा, BPTH BOTH आणि BPO कोर्स आहे ना, तर यासाठी जस्ट तुम्ही नीट एक्झाम दिला जरी असेल तरी तुम्हाला अलॉटमेंट होऊ शकतं. खास करून सेमी गव्हर्नमेंट कॉलेजसाठी BPTH गव्हर्नमेंटचा कट ऑफ थोडासा तुम्हाला वरती पण बघायला भेटतो की पार्शियल ड्रॉप घेणारे विद्यार्थी आहेत ना, तर BPTH बुक करताय त्याच्यामुळे BPTH गव्हर्नमेंटचा कट ऑफ जरी हाय जात असेल तरी जे काय सेमी गव्हर्नमेंट राहतं तुम्हाला जिथं की कॅटेगरीचा 100% बेनिफिट मिळतो समजा, किंवा जे काय गर्ल्ससाठी नवीन फ्री एज्युकेशन लागू झालं ना तर त्याचा पण तुम्हाला 100% बेनिफिट दिला जाईल. तर BPTH सेमी गव्हर्नमेंटला तुम्ही नीट एक्झाम दिला जरी असेल तरी तुम्हाला सीट अलॉटमेंट होण्याचा चान्स लागू शकतो. फक्त तुम्हाला काउन्सिलिंग जी आहे ती व्यवस्थित करणं पडते आणि ह्याचा पण तुम्हाला MBBS BDS सोबत कॉमन रजिस्ट्रेशन फॉर्म फिल करणं आहे. देन तुम्हाला फक्त याचा जो चॉईस फिलिंग केला जाईल ना तर तो चॉईस फिलिंग तुम्हाला वेगळा करणं आहे, ग्रुप सी मध्ये करणं पडतं. ही गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता. तर याचे पण काउन्सिलिंगचे काय नवीन रूल येतील ते पण मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल. पण सध्या तुम्हाला काउन्सिलिंगमध्ये अप्लाय करण्यासाठी CET सेलो जाणं आहे. MBBS BDS चे रजिस्ट्रेशन ज्यावेळेस ओपन होतील त्यावेळेस तुम्हाला BPTH BOTHचा एक रजिस्ट्रेशन फॉर्म फिल करणं आहे. तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म सेम फिल करणं आहे, इन्फॉर्मेशन सेम फिल करना है, डॉक्युमेंट सेम अपलोड करना है, जे की MBBS BDS साठी लागू होतील. फक्त तुम्हाला ज्यावेळेस कोटा सिलेक्ट करणं पडतं ना पेमेंटच्या अगोदर, तर तुम्हाला त्या ठिकाणी अलाइड कोर्स म्हणून कोटा सिलेक्ट करणं पडतं. किंवा तुम्ही जर नीट एक्झाम क्वालिफाय नसाल तर तुम्हाला ऑटोमॅटिकली अलाइड कोर्स बघायला भेटतं. पण तुम्ही क्वालिफाय केली पण तुम्हाला MBBS BDS BMS BHMS ला अप्लाय करणं नाहीये तर तुम्ही फक्त अलाइड पण सिलेक्ट करू शकता. पण तुम्ही जनरली स्टेट कोटा सिलेक्ट केला तर मग तुम्ही MBBS पासून पार फिजिओथेरपी पर्यंत सर्व कोर्ससाठी अप्लाय करू शकतात. तर पर्सनली सजेशन हाच राहील की तुम्ही नीट एक्झाम क्वालिफाय केलाय आणि तुम्ही स्टेट कोट्यामधून अप्लाय करायचा विचार करत आहात तर तुम्ही जनरल जो आपला स्टेट कोटा असतो ना तोच तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट केलेला बेटर राहील, जेणेकरून की तुम्ही MBBS पासून ती पार जो शेवटचा कोर्स राहील आपला BPO वाला तर तोपर्यंत तुम्ही काउन्सिलिंगमध्ये चॉईस फिलिंग करून अप्लाय करू शकता. त्या ठिकाणी तुम्हाला 1000 रुपये काउन्सिलिंग फीस बघायला भेटते अलाइड कोर्ससाठी, जी की तुमची नॉन रिफंडेबल राहील. तर तुम्ही ती पेमेंट करून स्टेट कोट्यामधून 85% किंवा मग 100% सीटसाठी अप्लाय करू शकता. ही गोष्ट लक्षात घेऊ शकता. तर तुम्हाला त्या ठिकाणी जस्ट क्वालिफाय स्कोर ओपन जे आहे ते सीट अलॉटमेंट होऊ शकतं BPTH BOTH आणि BPO साठी. तर BPTH BOTH BPO साठी कुठल्याही प्रकारचा ऑल इंडिया कोटा पण तुम्हाला बघायला भेटत नाहीये. म्हणजे एखादा कॉलेजचा जेवढा इंटेक कॅपॅसिटी तेवढा त्या ठिकाणी तिथं फिल केला जातो. फक्त तुम्हाला IQ कोट्याच्या सीट काही या ठिकाणी प्रायव्हेट कॉलेजमध्ये किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये बघायला दिसून येतील. आणि जर गव्हर्नमेंट कॉलेज असेल तर मग ऑदर रिझर्वेशन जसं की डिफेन्स 1 डिफेन्स 2 डिफेन्स 3 च्या बघायला भेटतील किंवा महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरच्या. देन ते पण तुम्ही रिझर्वेशन थ्रू अप्लाय करताय तर तुम्हाला पेमेंट जे सांगितलं मी रजिस्ट्रेशन फीस तर तुम्हाला सेम राहणार आहे. कोटा तुम्हाला सेम सिलेक्ट करणं आहे. फक्त तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म फिल करताना तिथं ऑदर रिझर्वेशन दिलं जातं आणि ऑदर रिझर्वेशनमध्ये तुम्हाला डिफेन्स 1 डिफेन्स 2 डिफेन्स 3 या फिर महाराष्ट्र कर्नाटकाचा ऑप्शन दिलं जातं. तुम्ही जे ऑप्शन सिलेक्ट करणार आहे ना तर मग त्या थ्रू तुमची काउन्सिलिंग कंडक्ट केली जाते. किंवा मायनॉरिटीचा विद्यार्थी असेल तर तुम्ही मायनॉरिटीमध्ये आहे का नाही हे पण तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म फिल करताना विचारलं जातं. तर तुम्ही जर मायनॉरिटीमध्ये असाल तर ॲप्लिकेशन फॉर्मवर त्या ठिकाणी मायनॉरिटी सिलेक्ट करून टाकू शकता. जसं की लास्ट इयर तुम्ही बघितलं असेल एक सेमी गव्हर्नमेंट BMS कॉलेज आहे जैन मायनॉरिटीचा जामनेरमध्ये, तर त्या ठिकाणी जस्ट क्वालिफाय मार्कवर पण ॲडमिशन झालेला आहे BMS कोर्ससाठी, जे की कॅटेगरीच्या बेनिफिटमधून तुमच्याकडे जर समजा मायनॉरिटी डॉक्युमेंट असेल तर तुम्ही मायनॉरिटीमधून काउन्सिलिंग केलं तुम्हाला 100% तुमच्या मायनॉरिटीचं कॉलेज जे आहे ते खूप कमी स्कोरवर पण अलॉटमेंट होऊ शकतं. तर पहा ही जी काय महाराष्ट्र स्टेटची काउन्सिलिंग चालणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला कोटा वाईज किती फीस पे करावी लागतं पूर्ण एक सविस्तर माहिती मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. तुम्हाला जर काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, आम्ही त्याचा रिप्लाय तुम्हाला करण्याची पूर्ण प्रयत्न करू. त्याचबरोबर जर समजा तुम्हाला पेड काउन्सिलिंग आमच्या थ्रू करायचं असेल महाराष्ट्र स्टेटचा MBBS पासून पार फिजिओथेरपी BPO BSLP पर्यंत तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज टाका, आम्ही तुम्हाला पेड काउन्सिलिंग बद्दल सविस्तर माहिती करू. पहा त्यानंतर जर तुम्हाला आमच्याबरोबर कॉलवर बोलून किंवा पर्सनल गायडन्स हवा असेल, येणारी प्रत्येक अपडेट पर्सनली हवी असेल किंवा तुम्हाला कोणत्या कोट्यामधून अप्लाय करणं योग्य राहील तुमच्या स्कोरनुसार तुम्हाला कोणतं कॉलेज मिळू शकतं किंवा येणारी प्रत्येक PDF तुम्हाला पर्सनली हवी असेल किंवा तुमचा कोणता पण डाऊट तुम्हाला पूर्ण काउन्सिलिंग प्रोसेस संपेपर्यंत आमच्यासोबत कॉलवर बोलून सॉल्व्ह करायचा असेल तर देन आमचा एक पर्सनल गाईड कोर्स आहे ज्याचा की तुम्हाला एक 500 रुपये चार्ज बघायला भेटेल. तर तुम्ही व्हॉट्सअपला पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका, आम्ही तुम्हाला आमचा पर्सनल नंबर शेअर करू आणि पूर्ण काउन्सिलिंग संपेपर्यंत एकदम डिटेलमध्ये गाईड करू.